आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 10 आप्पांचे पत्र. हे अरविंद जगताप यांचा पाठ आहे. तर या पाठामधील जो स्वाध्याय आहे पाठाखालचा तो आपण घेणार आहोत. प्रश्न पहिला, कारणे लिहा. आजची मुले सुदैवी आहेत कारण रोज नवीन नवीन गोष्टी त्यांच्या कानावर पडतात. पुस्तकांची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्वाची असतात कारण पुस्तकाच्या पानात डोक्याचे खाद्य असते आणि झाडांच्या पानात झाडाला जगवण्याचे बळ असते. पुढचा दुसरा प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. खेळपट्टीची काळजी घेणारा. तर यामध्ये त्यांनी जे सांगितले आकृती पूर्ण करा, या त्यांच्याकडून खेळपट्टीचे स्वरूप समजून घेता येते कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो. नर्सचे काम डॉक्टरांच्या कामाइतकेच महत्वाचे असते. शिपाई चांगले काम करून कौतुकास पात्र ठरू शकतो. पुढचा प्रश्न आहे, वृक्ष संवर्धनाचे फायदे. वृक्षांची सावली मिळते, वृक्ष हवा शुद्ध ठेवतात, फुले, फळे, लाकूड, औषधे इत्यादी देतात. जमिनीखाली पाणी पातळी टिकवून ठेवतात. पुढचा प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा. आप्पांच्या मते चिंतेमुळे फक्त, तर त्यांनी 4 पर्याय दिले, त्याच्यातून मी एक लिहिलाय की हृदयाची धडधड वाढते. दुसरा आहे, कपाळावरच्या आठ्या वाढतात. दुसरा आहे, शिपाई सुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा, तर त्याचं उत्तर आहे तिसरं, तो चांगले काम करतो. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे की आप्पांचे खालील गुण दर्शवणारा जे वाक्य आहेत ते पाठातून शोधून लिहा. तुम्ही पाठ वाचला असेल तर तुम्हाला त्याची उत्तर येतील. आप्पांचे शिक्षण प्रेम. मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो. स्वच्छता. आपल्या ग्रंथालयात म्हणजे लायब्ररीत एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही कारण मी तिथे काम करतो. चौकटी पूर्ण करा. त्यामध्ये प्रश्न विचारलाय त्यांनी की आप्पांनी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या भावी जीवनाबद्दल व्यक्त केलेल्या ज्या अपेक्षा आहेत ते 4 पॉइंट्स दिलेत. तर तुम्ही एकाखाली एक लिहू शकता किंवा इथे जसं चौकोन दिलाय, स्क्वेअर दिलाय, त्या स्क्वेअर मध्ये सुद्धा तुम्ही उत्तर लिहू शकता. तर पहिलं आहे, लोकांनी नाव घ्यावे असे काम केले पाहिजे. कोणतेही काम मन लावून करावे. जे काही करणार ते जगात सर्वोत्तम असले पाहिजे. इतरांपेक्षा काहीतरी वेगळे केले पाहिजे. पुढचा प्रश्न पहा. खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. तर क्रियाविशेषण मध्ये असं सांगितलंय की ती लगबगीने घरी पोहोचली. लगबगीने हे त्याचं क्रियाविशेषण आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये क्रियाविशेषण म्हणजे जे अव्यय आहेत तर त्यांची लिंक पाठवलेली आहे की ती कसं ओळखायचं. तर त्याचे काही ट्रिक्स दिलेले आहेत मी शब्दांच्या जाती, तर तुम्ही ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहू शकता. पुढचं बघा. जोसेफ अवघड गणित देखील सहज सोडवतो. सहज. आज खूप कडाक्याचे ऊन पडले होते. आज हे क्रियाविशेषण आहे. पुढचा त्यातच आहे, त्यांनी शब्दयोगी अव्यय ओळखायला लावले, ते माझ्याकडून क्रियाविशेषणच लिहिले गेले, त्याबद्दल क्षमस्व. तर ते आहे की पक्षाने दाण्यांवर झडप घातली. तर वर हा शब्दयोगी अव्यय आहे. त्याच्या पुढे तिचा चेहरा सारखा डोळ्यासमोर येतो. समोर हे शब्दयोगी अव्यय. छोटा बाळ मुलांबरोबर खाऊ खात होता. तर बरोबर हे आहे शब्दयोगी अव्यय. परीक्षेत सुयश मिळाल्यामुळे विद्यार्थी सुखावले. मुळे म्हणजे शब्दयोगी अव्यय. तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये शब्दयोगी अव्ययांची लिंक पाठवलेली आहे, तुम्ही पाहून घ्या की ते कसे ओळखायचे, त्यासाठी ट्रिक्स दिली. पुढचा प्रश्न आहे, स्वमत. पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसणे एवढंच महत्वाचं काम आहे. आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वतःच्या शब्दात लिहा. 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. ग्रामीण भागाची पाण्याअभावी दैना उडाली होती. सर्वत्र हाहाकार माजला होता. कळशीभर पाण्यासाठी लोक रात्रंदिवस मैलोनमैल भटकत राहायचे. हजारो माणसे गावे सोडून शहराकडे स्थलांतरित झाली होती. त्या दुष्काळात शेकडो लोक मरण पावले. कित्येकांनी आत्महत्या केल्या. उद्योगधंदे बंद पडले. माणसे बेकार झाली. शेती ओस पडली. उपासमारीची दृश्य दिसू लागली. त्या दुष्काळाने महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आले.
आपण पाणी जपून वापरले तर वाचलेले पाणी तहानलेल्यांना प्यायला मिळेल, जनावरे जगतील, शेती वाचेल, कारखान्यांना पाणी मिळेल, म्हणजे लोकांची दुःख दूर होतील, समाधानाने जगण्याचा मार्ग मोकळा होईल. वेगळ्या शब्दात, की लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसले जातील. वाया जाणारे पाणी वाचवणे म्हणजे नवीन पाणी निर्माण करणे होय. हे आपण आता तरी लक्षात घेतले पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. जग विचारेल तुम्हाला, शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले, पण मी सांगेन जगाला, तुम्ही किती गुणी आहात. या वाक्यातील अभिप्रेत अर्थ लिहा. मुले मैदानावर खेळताना, बागडताना मनसोक्त गोंधळ घालत आहेत, असे वरवर पाहता वाटते. हा गोंधळ म्हणजे मुलांचे दिशाहीन भरकटणे नव्हे. हा गोंधळ कोणत्याही अर्थाने वाईट अथवा मूल्यहीन नसतो. त्यांचे मन मुक्तपणे खेळण्यातून स्वतःच्या प्रगतीची दिशा शोधत असते. अप्पांच्या मते मुलांची उर्मी, त्यातला अनावर बेधडकपणा, अलोट उत्साह हे गुण त्यांच्याकडे असतात. ती माणसे ज्यांच्याकडे असतात, ती माणसे जीवनात कोणतेही अवघड कार्य पार पाडू शकतात. म्हणून अप्पांना मुक्तपणे खेळणारी मुले गुणी वाटतात. त्यांच्याविषयी त्यांना भरपूर विश्वास वाटतो. तोच विश्वास ते बोलून दाखवत आहेत. पुढचा प्रश्न पहा. अप्पांनी तुमच्याविषयी व्यक्त केलेल्या ज्या अपेक्षा आहेत, तुमच्या शब्दात लिहा. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. सरधोपटपणे जीवनाचे ध्येय ठरवू नये. म्हणजे जे मनात येईल ते आपलं जे ध्येय आहे ते ठरवू नये. हे आपांचं म्हणणे मला खूपच पटले. कोणतेही काम निवडायला हरकत नाही, पण ते आवडीनं पार पाडायचे हे मी ठरवूनच टाकले आहे. मी एक वेगळेच ध्येय स्वतःसाठी ठरवून टाकले. मी खूप अभ्यास करणार आहे. खूप विचार करून शोधून काढणार आहे. वर्गात कोणताही विषय उत्तम रीतीने कसा शिकवायचा याचा शोध घेणार आहे. त्याचा शाळेत जाऊन प्रसार करणार आहे. आधी मला हा विचार सुचला, तेव्हा खूप भीती वाटली होती, की माझे कोणी ऐकेल, कोण समजून घेईल. पण आप्पांनी सांगितले तसे मी करणार आहे. मनापासून जीव ओतून मी ठरवलेले काम करणार आहे. मला खात्री आहे, की मी यशस्वी होईनच. तुम्हाला हा जो आप्पांचा पाठ आहे, तो व्यवस्थितरित्या त्याच्या खालचे जे स्वाध्याय आहे, तो तुम्हाला समजलाच असेल. ठीक आहे? धन्यवाद.